19 जानेवारी आहे. पहिल्यांदा आपण वेळेचं गणित बांधूयात. 19 जानेवारी आपली परीक्षा आहे 31 मे रोजी. मेचा अख्खा महिना आपल्याकडे आहे, एप्रिलचा अख्खा महिना आहे, मार्च अख्खा आहे आणि फेब अख्खा आहे. 4 महिने आहेत आपल्याकडे आणि या महिन्यातले जानेवारी मधले किमान 10 दिवस आपल्याकडे आहेत. सो 4 महिने 10 दिवस, 3 चोक 12. फेब्रुवारीचा लहान आहे, ठीक आहे. 120 दिवस तर आपले कुठेच गेले नाहीयेत. 120 दिवस आज आपल्याकडे आहेत. 120 दिवसामध्ये आपले जर ह्या वेळेचं नियोजन करायचं असेल तर बघा, राऊंड फर्स्ट, जो फर्स्ट राऊंड आहे मित्रांनो, तो कधीही आपला कसा असायला पाहिजे? पहिला राऊंड हा नेहमी थोरो रिडिंगचा असला पाहिजे, सविस्तर, सखोल, त्यामध्ये वाचन केलंच पाहिजे. आणि ते करत असताना हे का करणं गरजेचं आहे तेही सांगतो तुम्हाला. तुम्ही आत्ताच प्रिलिम दिलेली असेल, मागच्या वेळेस तुम्ही 4-5 प्रिलिम दिलेले असतील, व्हॉट एव्हर जे काही असेल, तरी सुद्धा तुम्हाला सखोल वाचन करणं आहे पहिला राऊंड. हा सखोल वाचनाचा राऊंड का करावा लागतो? कारण प्रिलिम्सचा आणि मेन्सचा अप्रोच लक्षात घ्या. प्रिलिम्सचा अप्रोच त्या समुद्रामध्ये जसा एखादा तो गोताखोर असतो बघा, तो समुद्रामध्ये उडी मारतो आणि समुद्रात उडी मारून तो शिंपले शोधून काढतो का? महासागरामध्ये शिंपले शोधण्याचं काम म्हणजे प्रिलिम्सचा अभ्यास आहे. आताच राजाराम म्हणाले तसं, ओ काय त्या फॅक्ट, एवढ्या फॅक्ट आहेत, कुठल्या फॅक्ट लक्षात ठेवू आणि कुठलं नाही हे मलाच कळत नाहीये. बरोबर आहे ना? तर तसं होणार आहे. का होणार राजाराम माहितीये का? अहो महासागर आहे तो इतिहास म्हणजे, आणि त्याच्यामध्ये नावांचा आणि त्या सणावळ्यांचा आणि त्या फॅक्टचा महापूर आहे. आणि म्हणून काय होतं, प्रिलिम्स ही अधिक डिफिकल्ट आहे तुमच्या मेन्स पेक्षा. कारण प्रिलिम्स मध्ये अभ्यास हा अतिशय व्यापक आहे, व्यापक स्वरूपाचा अभ्यास करावा लागतो, तेवढाच खोलीत जाऊन अभ्यास करावा लागतो. ठीक आहे. कारण परीक्षकाला काय हो, अख्ख्या इतिहासावरती त्याला 15 प्रश्न शोधायचे फक्त. तो काय करतो, त्यामुळे डुबकी मारतो, डुबकी मारला इकडे तिकडे फिरून येतो, अरे हा हे मोती सापडला, उचला, गांधीजी यांचा मोती आहे, लावला तुमच्या कपाळाला. अरे पुन्हा उडी मारली, अरे हा हा मोती सापडला, हा ब्रिटिशांच्या प्रशासकीय धोरणाचा मोती आहे, लावा याच्या कानाला. त्याला काय आहे, त्याला कुठूनही 10-15 प्रश्न काढणार आहे आणि तो विचारणार आहे. मग आपल्यासाठी अडचण काय आहे? मग काय करायचं आणि काय नाही करायचं, त्यापेक्षा पहिल्या राऊंड मध्ये सगळं करायचं, एव्हरीथिंग अतिशय डिटेलमध्ये आपल्याला वाचायचंच आहे. म्हणजे कसं, जर आपण याचा विचार केला तर बघा, आपण वेन डायग्रामचा विचार करूया. पहिला राऊंड हा या पद्धतीने असतो की जिथे तुम्ही अतिशय सखोल त्याचं वाचन करा सगळं. दुसरा राऊंड जो आहे तो मात्र तुम्ही काय करा, त्याला मर्यादा घाला, त्याच्यामध्ये स्पेसिफिक जा. सांगतो भूषण, याला डे किती द्यायचे, मग काय करा, त्याला मर्यादित करा. दुसरा राऊंड हा मर्यादित करा, बी स्पेसिफिक. आणि तिसरा राऊंड हा तर काय असला पाहिजे, कोर, अतिशय कोर. जेवढं ज्या शेवटच्या राऊंडला आपल्याला जेवढं शक्य आहे, जेवढं करणं शक्य आहे, तर ते फार कमी असतं. आणि मग अशा वेळेस आपण काय केलं पाहिजे, अतिशय महत्वाचं, अतिशय महत्वाचं. मग आपण याला नावं देऊयात. बघा, पहिल्या राऊंड मध्ये काय करायचं आपल्याला, सखोल वाचनामध्ये सर्वच, एव्हरीथिंग, सर्व बाबी अभ्यासा. दुसरा राऊंड फक्त महत्वाच्या बाबी अभ्यासा, महत्वाचे चॅप्टर्स, महत्वाच्या घटना, महत्वाच्या बाबी. त्यानंतर तिसरा घटक तो म्हणजे व्हेरी इम्पॉर्टंट, अतिशय महत्वाच्या, ज्याच्यावरती 100% प्रश्न दरवर्षी विचारले जातात, तर मी करणार, ते करायचंच आहे. पण पुन्हा हे शोधायचं कसं? अख्खं इतिहासाचं पुस्तक आहे, अख्खं जॉग्रफीचं पुस्तक आहे, तर शोधायचं कसं मी, काय महत्वाचं आहे आणि काय कमी महत्वाचं आहे, ते कसं शोधायचं, बरोबर ना? मग त्यासाठी उपाय काय असतो माहितीये, ते म्हणजे पीवायक्यूचं अनालिसिस. पीवायक्यूचं अनालिसिस कसं करायचं, पुन्हा याच्या 2 पद्धती आहेत, मी त्याकडे सांगेन तुम्हाला. पण याचा जो बेस आहे तो म्हणजे पीवायक्यूचा अनालिसिस. मी कुठे विसरलो नाही तर मला सांगा बरं का, की पीवायक्यूचं अनालिसिस कसं करायचं सांगा आम्हाला. मग पीवायक्यूचं अनालिसिस कसं करायचं?
सोप्या 2 पद्धती सांगतो, तेवढ्या करा, बास, याच्या पलीकडे काही गरज लागणार नाही. सो पहिल्यांदा काय हे, आता पुढच्या मुद्द्याकडे जाऊया, की ह्याला दिवस किती द्यायचे. दिवस किती द्यायचे. आता एक साधा विचार करा बरं तुम्ही. आपल्याला एकूण जीएसचा जर विचार केला, तर टोटल 7 सब्जेक्ट आहेत. 7 सब्जेक्ट आहेत. बरोबर? या 7 सब्जेक्ट पैकी 6 आपले जीएसचे कोर सब्जेक्ट आहेत. 6 आपले कोर सब्जेक्ट आहेत. आणि एक जो आहे यातला, तो काय आहे, करंट अफेअर्स. एक सब्जेक्ट जो आहे तो करंट अफेअर्सचा आहे. मग आता एक सब्जेक्ट जर करंट अफेअर्स आहे, याला आपल्याला डेली ठेवायचंय. करंट अफेअर्स आपण डेली करणार. कुठेही त्याला असं 7 दिवस दिले, 10 दिवस दिले, संपवलं असं नाही करायचं. डेली ठेवायचा करंट अफेअर्स. हा, आता मग गणित करूया आपण कोर सब्जेक्टचं. हिस्ट्री, जॉग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमी आपले काय आहेत, फाउंडेशन आहेत. आपल्या घराचे 4 खांब आहेत, मजबूत असे खांब. ठीक आहे. मग राहिला कुठला एक, राहिले दोन सब्जेक्ट. मग हिस्ट्री, जॉग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमी राहिला काय. मग आता याच्यामध्ये पुढे एक एन्व्हायरमेंट राहतं, बरोबर ना. तुमचं एन्व्हायरमेंट राहतं. एन्व्हायरमेंट हा सुद्धा आपल्यासाठी महत्वाचा आहे, पण आपल्याकडे एमपीएससीला 4 ते 5 प्रश्न ते विचारतात तुम्हाला. आणि राहिला सायन्स, तो सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे. आता एक आपण साधा विचार करूयात. आपल्याकडे 120 दिवस आहेत. या प्रत्येक विषयाला आपण किती दिवस द्यायला पाहिजेत. तर तुमचे जे मेगा आहेत, हिस्ट्री, जॉग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमी आणि सायन्स, मित्रांनो, ह्या प्रत्येक विषयाला वेळ लागतो. ह्याला वेळ लागतो. आपण किती द्यायचा. तर एका विषयाला किमान 6 दिवस तरी तुम्हाला लागतात. किमान 6 दिवस, नाही का. मग 6 पंचे किती झाले, हे 30 दिवस. 30 दिवसामध्ये आपण अपेक्षित असतं की आपण हे वाचावं, सखोलपणे त्यांचं वाचन करावं. पण जर आपण एक लक्ष्मीकांत बघितलं, त्याचे दिवस, हा, एक हिस्ट्री बघितला, तर त्याचे ते पुस्तकांची पानं बघा. कोणी बिपिनचंद्र वाचतंय, कोणी ग्रोवर अँड ग्रोवर बेल्लेकर वाचतंय, कोणी गाठाळ वाचतंय, कोणी काही समाधान महाजन वाचतंय. यातलं एकही पुस्तक असं नाहीये की जे किमान 350-400 पानांच्या खाली असेल. काय बोलताय, बरोबर आहे का नाही. हा, मग अशा परिस्थितीमध्ये सर हो, हे 30 दिवसामध्ये कसं होणार आमचं. होऊ शकतं का आमचं हे 30 दिवसात. बिलकुल नाही होणार. हा, आणि त्यातही जर तुम्ही सखोलपणे वाचा म्हणत असाल, तर मग तर ते होणारच नाहीये. मग अशा परिस्थितीमध्ये आपण काय करायचं, किंवा कशा पद्धतीने आपण जाऊ शकतो. मग म्हणून बघा, एमपीएससी असो अथवा युपीएससी असो, नेहमी एक लक्षात ठेवा की यशाचं जे सूत्र आहे ते कसं आहे माहितीये, स्पीड प्लस अॅक्युरसी. स्पीड प्लस अॅक्युरसी हे असं गणित आहे की जिथे तुम्ही खूप वेगाने पळालात ना, अडचण अशी येते की अॅक्युरसी मेंटेन राहत नाही. आणि जर समजा तुम्ही खूपच अॅक्युरसीच्या मागे लागला, तर रिव्हिजन होत नाहीत. काय काय, तर रिव्हिजन होत नाहीत. आणि मग अशा परिस्थितीमध्ये आपण काय करायचं, कसा सुवर्ण मध्य साधायचा. कसा सुवर्ण मध्य साधायचा. आता इथे 2 कॅटेगरी पडतात. ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी वाचन केलेलं आहे त्यांना थोडंसं कमी दिवसात होईल, लवकर होईल. आणि ज्या विद्यार्थ्यांचा अगदी पहिला अटेम्प्ट आहे त्यांना मात्र वेळ लागेल. त्यांना वेळ लागेल. पण वेळ लागला तरी सुद्धा किती वेळ द्यायचा आम्ही. आणि म्हणून मित्रांनो, कुठेही मी तुम्हाला हे सांगणार नाही की क्वालिटीशी कॉम्प्रोमाइज करा. क्वालिटीशी कॉम्प्रोमाइज न करता आपण याला वेळ दिला पाहिजे. याला वेळ दिला पाहिजे. तर एका विषयाला आपण किमान या 6 दिवसांपासून घेऊन जाऊन पुढे 15 दिवसांपर्यंत वेळ दिला पाहिजे. किती, 15 दिवसांपर्यंत. पण पुन्हा एकदा, ते सरसकट सगळ्यांना समान वेळ देऊ नका. सरसकट सगळ्यांना समान वेळ देऊ नका. तर काय करा, तुम्ही तुमच्या पद्धतीने जो विषय अवघड वाटतोय का नाही त्याला जास्त वेळ द्या, आणि जो विषय कमी महत्वाचा वाटतोय त्याला कमी वेळ द्या. त्याच्या डिफिकल्टी लेवलनुसार तुम्ही काय करा, त्याला वेळ द्या. म्हणून इथे आपल्याला सरसकट ह्याला सगळ्या वेळ देऊन चालणार नाहीये. याची डिफिकल्टी लेवल बघा.
डिफिकल्टी लेवल पहा आणि डिफिकल्टी लेवल नुसार काय करा, तुम्ही तुमच्या प्रत्येक विषयाला तसे वेळ द्या. काही विद्यार्थ्यांचं गेल्या अटेम्प्ट मध्ये जर सायन्स राहिला असेल, सायन्सला जास्त वेळ द्या. काही मुलांचं इकॉनॉमिक्स राहिलंय तर इकॉनॉमीला वेळ द्या. ठीक आहे, पण तुम्ही त्याला वेळ द्या, त्याच्यानुसार वेळ द्या, त्याच्या पलीकडे देऊ नका. मग जर आपण याला तर 15-15 दिवसांत जरी गणित बांधलं ना आपण, तरी सुद्धा बघा फेब्रुवारी आणि मार्च मध्ये आपले 4 विषय संपतात. महत्वाचे 4 विषय संपतात. हा, फेब्रुवारी आणि मार्च मध्ये. एप्रिलमध्ये आपला सायन्स तरी राहतोच आहे. म्हणून 15-15 दिवस सगळ्यांना देऊन चालणार आहे का? नाही. आपल्याला काय करावं लागेल, कुठेतरी या विषयांचं वेगळ्या पद्धतीने गणित मांडावं लागेल. आता हे मांडायचं कसं तेच सांगतो, लक्षपूर्वक ऐका. पहा, आपण ह्या प्रत्येक विषयाला 15 दिवस ऍव्हरेज देऊ शकतो. ऍव्हरेज आपण 15 दिवस देऊ शकतो, 15 डेज. पण ते कसे? तर एका दिवसात 2 सब्जेक्ट घ्यायचे, 2 सब्जेक्ट्स इन अ 1 डे. आपण एका दिवसात 2 सब्जेक्ट घ्यायचे आणि आपण अशा पद्धतीने 15-15 दिवस द्यायचे. मग जर याला 15 दिवस गेले, ह्या जोडगोळीला 15 दिवस गेले, सायन्स आणि मग पुढे एन्व्हायरमेंट समजा, तर याला आपण 15 दिवस दिले, तरी सुद्धा 45 डेज मध्ये आपले 6 सब्जेक्ट कव्हर होतात. किती? 6 सब्जेक्ट कव्हर होतात. मी डेली शेड्यूल कडे येणार आहे, थांबा. हा, डेली शेड्यूल कसं असायला पाहिजे मी त्याकडे येणारच आहे. पण पहिल्यांदा आपण गणित बांधतोय, तुम्हाला तसं का करायचं हेही सांगतोय. मग 15 दिवसामध्ये समजा आपण जर असं गणित ठरवलं, मित्रांनो बघा, जर माझा दिवस सुरू होतोय, आपलं डेलीचं शेड्यूल, त्याच्यामध्ये काय करणार आपण, मी असं गृहीत धरतो की तुम्ही सगळे फुल टाइम आता अभ्यास करणारे आहात. ठीक आहे, 4 तास, 4 तास आणि 4 तास अशा 3 राऊंड कंपल्सरी करायचे आहेत आणि 2 तास पुढे आणखी एक राऊंड करायचा आहे. 4 तास समजा मी हिस्ट्री करतोय तर मी हिस्ट्री 4 तास, मी जॉग्राफी करतोय सोबत घेतलाय जॉग्राफी, हरकत नाही, हे करायचंच आहे मला. ठीक आहे, आणि मग हिस्ट्री जॉग्राफी 4-4 तास केलं, माझ्याकडे आणखी 4 आणि 2 तास राहतात शिल्लक. जर माझे लेक्चर्स असतील तर मी ह्याला 6-6 तास करेन. जर माझे समजा लेक्चर्स असतील, मी लेक्चर पण करतोय, तर 6 तास हिस्ट्री आणि 6 तास जॉग्राफी, ज्याच्यामध्ये मी 2 तास काय केलं, लेक्चर केलं आणि 4 तास मी त्याचा काय केला, स्टडी केला. सेम 2 तास लेक्चर आणि 4 तास त्या ठिकाणी मी स्टडी केला. 6 आणि 6 12 तास झाले. आता राहिले 2 तास. किती? 2 तास. तर ह्या 2 तासापैकी मी काय करेन, पहिला माझा 1 तास जो आहे तो माझा डेली बेसिसवर करंट अफेअर्सला मी देणार. करंट अफेअर्स मला मागच्या 1.5 वर्षाचं करायचं आहे, नॉट अ जोक. एका मॅगझिनची पानं किमान 90 असतात. 90 गुणिले 12 करा. बघा जमतंय का? 1000-1500 पानं होतात, नॉट अ जोक. आणि नुसतं वाचायचं नाहीये, ते रिवाइज करायचंय, कमांड मिळवायची आहे, फॅक्ट लक्षात राहायला पाहिजे, तेही करायचंय. आणि म्हणून त्याला डेली बेसिसवर आपण करंट अफेअर्सला 1 तास दिलाच पाहिजे, नव्हे पुढे पुढे तर तो वाढवावा लागेल. आणि उरलेला जो 1 तास आहे, त्या 1 तासापैकी अर्धा तास मी डेली बेसिसवर ऍटलास करायचा आहे. ऍटलास 1 पेज महाराष्ट्राचं आणि 1 पेज भारताचं कंपल्सरी करायचं. ऍटलासचा अभ्यास कसा करायचा प्रिलिमचा, आपण स्वतंत्र सेशन घेणार आहे याच्यावर. पण आता थोडक्यात सांगतो. लहानपणी करतो रिपीट करतो मी. लहानपणी आपण जसं खेळायचो बघा, अरे हे शोध बरं, स्पेन कुठे सांग, मग आपण इकडे तिकडे बघायचो, स्पेन, हा हे बघ इथं स्पेन आहे. मग आपण म्हणायचो, मग आता ना अँडीज पर्वत सांग, हे अँडीज पर्वत कुठे गेला, इथे 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 अँडीज पर्वत आहे. असं करा, करा असं. स्वतःला प्रश्न विचारा, स्वतः प्रश्न तयार करा. लहानपणी म्हशी राखायला गेल्यानंतर त्या म्हशीच्या शेपटीला पकडलं की म्हैस जशी जिकडे जाईल तिकडे आपण जायचो मागे असं धरून वगैरे. राखल्या असतील म्हशी तर माहिती आहे, नसेल तर नाही, राहू दे. तसं काय करायचं, नकाशामध्ये एक नदी पकडायची आणि जायचं तिच्या मागे, कुठं कुठे गेली, कशी कशी गेली, कोणत्या कोणत्या राज्यातून, कोणत्या कोणत्या शहरातून, कोणत्या कोणत्या पर्वतातून, कोणत्या कोणत्या, जा तिच्या मागे.
फिरा. ऍटलास डेली बेसिसवर अर्धा तास कंपल्सरी ऍटलास करायचा. जर एखाद्याला भूगोलाचा खूप प्रॉब्लेम असेल तर तू ऍटलास 2 घे विकत. एक सौदीचा घे महाराष्ट्रासाठी आणि दुसरा भारतासाठी ऑक्सफर्डचा घे. पण हे दोन्ही ऍटलास चांगल्या पद्धतीने कर. बघ तुला किती छान पद्धतीने अभ्यास तुझा होईल. तर ते करा. ओके, हे केलं पाहिजे. अर्धा तास ऍटलास कंपल्सरी. आणि ऍटलासमुळे तुमचं, मित्रांनो लिहून देतो इथे, स्क्रीनशॉट काढून ठेवा याचा. स्क्रीनशॉट काढून ठेवा माझ्या ह्या मुद्द्याचा. तो म्हणजे तुमचा ऍटलिस्ट ह्या ऍटलासच्या अभ्यासामुळे तुमचा 25% स्कोर वाढतो. जे विद्यार्थी स्टक झालेले आहेत ना, जे विद्यार्थी स्टक झालेले आहेत त्या कट ऑफच्या 10-15 मार्काच्या आसपास तुम्ही आरामशीर लीड घ्यायची असेल, तुम्हाला ट्रॅप मधून बाहेर पडायचं असेल, ऍटलास करा डेली बेसिसवर. बघा तुम्ही बाहेर पडताय. कसं काय म्हणतोय मी? कारण ऍटलासमुळे फक्त जॉग्राफी नाही तर ऍटलासमुळे तुमचा हिस्ट्री लक्षात ठेवायला सोपा जातो. म्हणजे मी जेव्हा वाचतो 1857चा उठाव, काय राजाराम, मी जेव्हा वाचतो 1857चा उठाव, तेव्हा मला ते लक्षात ठेवावं लागत नाही का? कारण मला दिसायला लागतं की अरे त्या बराकपूरची छावणी कुठे आहे? मेरठच्या जवळ आहे. मेरठ कुठे आहे? ते मेरठ इथं आहे. मग तिथून हे कुठे गेले? तर दिल्लीला गेले. दिल्लीत मग कुठून आला तो? तर तो नारायण पेशवा तिकडून आला. बाजीराव, दुसरा बाजीराव आला, तो तिकडून आला कुठून? हे मला सगळं असं मॅपवरती असं दिसायला लागतं सगळं. आपल्या स्मरणाची शक्ती वाढते आणि मग आपल्याला रिझल्ट यायला लागतो. इकॉनॉमिक्स मध्ये मला इंडस्ट्री लक्षात ठेवावी लागत नाही. इकॉनॉमिक्स मध्ये मला पॉप्युलेशन लक्षात ठेवावी लागत नाही जर माझा ऍटलास चांगला असेल तर. माझी रिटेन्शन पॉवर वाढते, मेमोरायझेशन वाढतं, पाठांतर वाढतं, माझे कॉन्सेप्ट क्लिअर होतात. काय कृष्णा, जर आपल्याला कॉन्सेप्च्युअल प्रॉब्लेम असेल तर आपल्याला मॅप चुकतोय, आपला मॅप केला पाहिजे डेली बेसिसवर. उत्तरेकडून दक्षिणेकडे, दक्षिणेकडून पूर्वेकडे, ईशान्येकडून आग्नेयेकडे, आग्नेयेकडून पश्चिमेकडे जा. हे केलं पाहिजे. तो हे दररोज अर्धा तास त्याला द्यायचा. आणि अर्धा तास अजून आपल्याकडे आहे पाठांतर करायचं. पाठांतर कंपल्सरी पाठांतर करायचं. लक्षात घ्या, आता तुम्ही चालणार नाहीये. अरे 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 ओ काय राज्यसेवेचा अभ्यास केला, सगळं कंबाईन झालं, असं म्हणून चालणार नाही. ते फक्त आपली आई आणि वडील, फार फार तर आई, असू दे बाबा आता काय करणार, कर पुढच्या वेळेस अभ्यास. बाहेर कॉम्पिटिशन क्रुएल आहे, क्रुएल, निष्ठूर. कोणी तुमच्या या वाक्याला म्हणणार नाही जाऊ दे बाबा, जाऊ दे, काय नाही ऐकत नाही, कर कर. नाही, स्पर्धा ही तशीच असते. म्हणून आपण रेडी राहायचं. तुम्ही फॅक्च्युअल विचारा नाही तर तुम्ही कॉन्सेप्च्युअल विचारा, मी तिथे आहे. मग हे कसं करायचं आपण? पाठांतर कसं करायचं? हो सांगतो ना, ते चाललंय त्या पाठांतराकडेच आहे. मग पाठांतराच्या संदर्भात कसं आहे? मग पाठांतर कोणत्या टॉपिकचं करायचं? त्यासाठी तुमचं पाहिजे चांगलं पीवायक्यूचं अनालिसिस. पीवायक्यूचं अनालिसिस अतिशय चांगलं पाहिजे. ते कसं करायचं तेही सांगणारच आहे. पण पीवायक्यूचं अनालिसिस चांगलं करा, मग पाठांतर चांगलं करता येतं. कोणत्या टॉपिकचं करायचं आणि कोणत्या टॉपिकचं नाही करायचं हे कळतं. नंबर 1. नंबर 2, पाठांतर हे करावं लागेल. कारण का, एमपीएससी किती म्हणलं ना युपीएससी प्रमाणे झाली नाही. तुम्हाला फॅक्च्युअल क्वेश्चनच विचारले जाणार, तुम्हाला ती तारखाच विचारणार, तुम्हाला गोंधळ घालणारच, आकड्यात गुंगून ठेवणारच. मग सहकार विषयक सगळ्यात आतापर्यंतची महत्वाची जी घटनादृष्टी आहे कोणती आहे? ती नुसतं म्हणणार नाही 100वी आहे, ती नुसतं म्हणणार नाही 99 आहे. तुम्हाला काय करणार ती? 98, 99, 100, 101 सांगा. तसं तुम्हाला आता माहिती आहे. त्यांनी काय विचारलं? त्यांनी हे विचारलं की बालहक्क कायदा, बालहक्क आयोग कधी स्थापना झाली? कायदा वेगळ्याच सालचा आहे आणि स्थापना वेगळ्याच सालची आहे का नाही? गोंधळून टाकलं आपल्याला. राष्ट्रीय महिला आयोग, राज्य महिला आयोग कोणत्या साली स्थापन झाला? मग पोरं म्हणतात अरे हे काय असे काही प्रश्न असतात का? अरे पण झाली की पास, 140 पर्यंत स्कोर आहेत मुलांचे. अहो पण सर ते जुने आहेत. एमपीएससी म्हणत नाही ते जुने आहेत का नवीन आहेत, ते ती बघत नाही. कोण आहे तू? कुठल्याच कालखंडात जन्माला आला असेल, कुठल्या कालखंडापासून तयारी करतोय, डझंट मॅटर एमपीएससीला. एमपीएससी म्हणते भाई तुला हे प्रश्न बरोबर आले, पहा पहा तुम्ही डेप्युटी कलेक्टर व्हा, तुमचं ट्रेनिंग सुरू करतोय एकदा. आता पाठांतर करा. आणि मग पाठांतर कुठल्या प्रकारचं? उदाहरण सांगतो तुम्हाला, पीवायक्यू अनालिसिस नंतर सांगतोच तुम्हाला, पण पाठांतरामध्ये उदाहरणं सांगतो. सगळ्या घटना दुरुस्त्या सगळ्या करायच्या का? तर नाही. पाठांतर केल्यानं हे
पाठांतर म्हणजे सुद्धा उगाच आपलं ते केसाला शेंडीला आणि शेंडीला दोरी बांधून आपलं असं असं करायचं नाहीये. स्मार्टनेस पाहिजे. घटनादुरुस्त्या कोणत्या महत्वाच्या आहेत? अशा कोणत्या घटनादुरुस्त्या आहेत की ज्यांनी भारतीय समाजावरती आणि त्याचबरोबर राज्यघटनेवरती दूरगामी परिणाम टाकलेले आहेत? मग 42वी घटनादुरुस्ती पाठच पाहिजे. काय केलं काय नाही. 44वी घटनादुरुस्ती पाठच पाहिजे. अहो एक साधं लॉजिक आहे. साधं तुमचं एक ते हे आहे ना, इंटरेस्ट आहे. पहिली घटनादुरुस्ती काय असेल बरं? काय असेल पहिली घटनादुरुस्ती? माहिती पाहिजे. कुठली घटनादुरुस्ती आहे की ज्याच्यामुळे आपला संपत्तीचा हक्क दूर झाला? माहिती पाहिजे. बेसिक स्ट्रक्चर याच्याबद्दल काही घटनादुरुस्ती आहे का? कुठली असेल तर ती असेल तर? हे अशा पद्धतीने आहे. किंवा अगदी त्याच्यामध्ये तुमचं काय डीपीएसपी, फंडामेंटल राईट्स, फंडामेंटल ड्युटी एकूण किती आहेत? त्याच्या अगदी आकडेवारीनुसार करा. फंडामेंटल 51 51 51 51 51 नुसार त्या सिक्वेन्स नुसार करा. पाठच करायला पाहिजे हो. प्रिअम्बल आपली ती सरनामा आपला पाठच पाहिजे. वर्डिंग याच्यानंतर ते त्याच्यानंतर ते वर्डिंग पाठच पाहिजे. राज्यघटनेच्या निर्मितीची प्रक्रिया त्याच्यामध्ये काही समिती आहेत पाठच पाहिजे. इतिहासाकडे चला. इतिहासामध्ये 1939 ते 1947 चा कालखंड 100% प्रश्न आहे. यावर्षी तुम्हाला क्रिप्स विचारला की नाही? का विचारला तर? कारण त्यांना माहिती आहे अहो इथं जिथे किचकट ना तिथे एमपीएससी आहे. जिथे किचकट आहे तिथे एमपीएससी येते. म्हणून तुम्ही किचकटच्या ठिकाणी जा आणि पाठ करा. गृहवर वाचत असाल तुम्ही तर गृहवरच्या पाठीमागे त्यांनी एक यादी दिलेली आहे. पाठ करा. सगळे गव्हर्नर जनरल तुम्ही म्हणाल की सर जरा हे जास्त होत नाही का? नाही. जर आता आपल्याला कुठल्याही प्रकारचा स्कोप ठेवायचा नसेल, एक्सक्यूज द्यायचं नसेल तर हे पाठच करायचं. सगळे गव्हर्नर जनरल पाठच करून टाकायचे. त्यांच्या काळामध्ये घडलेल्या घटना. मग मगाशी मला एक प्रश्न विचारला होता कोणीतरी की लॉजिक माझं डेव्हलप होत नाही. लॉजिक का डेव्हलप होणार नाही? हा जर तू पाठांतर केलं तर? मग पाठांतर आपलं चांगलं असेल, मला सगळे गव्हर्नर जनरल माहित असतील ना, तुम्ही मला कुठल्याही प्रकारची ऐतिहासिक घटना सांगा, मी तुम्हाला त्यानुसार लॉजिक लावून सांगू शकतो. अरे हा याच्या काळात हे नव्हतं, ह्याच्या काळात हे नव्हतं, हे काळात होतं. हा म्हणजे हा इथे नाही, इकडे आहे. चला. मग सगळे गव्हर्नर जनरल असतील, सगळे व्हॉइस रॉय असतील, सगळे आपले हे आपले आतापर्यंतचे जे काही पंतप्रधान आहेत, आहे का नाव माहिती तुम्हाला? आहेत नाव तुम्हाला माहिती आहेत? पहिल्या पंतप्रधानापासून आतापर्यंतच्या पंतप्रधानापर्यंत विदाऊट एनी मिस्टेक मला सगळ्यांची पंतप्रधानांची नावं सांगा. पाठच पाहिजे हे सगळं. राष्ट्रपती सगळे पाठ पाहिजेत. नुसते पाठ नाही आहेत तर त्याच्यामध्ये त्यांचे सोशल बॅकग्राऊंड पण लक्षात घ्या. किती आहेत आतापर्यंतचे पंतप्रधान जे उत्तर भारतातून झालेले आहेत, दक्षिण भारतातून किती झालेले आहेत, कोण आहेत ते? अनुसूचित जातीचा कोण आहे, अनुसूचित जमातीचा कोण आहे, महिला कोण आहे का? येते लक्षात तुमच्या? महाराष्ट्रातून कोण आहे का? हे सगळे पाठच पाहिजेत. आपले पंतप्रधान, आपले राष्ट्रपती हे आपले पाठच पाहिजेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पाठच पाहिजेत. हे लक्षात घ्या. मी म्हणलं ना मग तुम्हाला परीक्षा कशी आपली प्रिलिमची, महासागरामध्ये तो टाकणार उडी आणि कुठून तरी जाऊन मोती शिंपला उचलणार आणि टाकणार तुमच्या कपाळावर. आणि हे सगळे प्रश्न याच्या पूर्वी विचारून झालेले आहेत ना रे. पाठांतराचे हे भाग आहेत आणि एकदा केले ना ते कंपल्सरी. मग तुम्ही काही विचारा, उद्या असं नाही म्हणता येणार. अरे काय राव हे पंतप्रधान पण विचारले, काय राव याने, अरे राज्यपाल पण विचारले, अरे काय रे याने, सुप्रीम कोर्टाचे जज पण विचारले आतापर्यंत. निवडणूक आयोग कंटिन्युअस आपल्या वादात आहे. करा ना सगळे निवडणूक आयोगाचे आतापर्यंतचे प्रमुख निवडणूक आयुक्त. पाठांतर सगळ्यांचं करू नका, पण त्याच्यामध्ये जे अत्यंत महत्वाचे आहेत, हटके त्याच्यावर प्रश्न येतो ते करा. आहे का एखाद्या आतापर्यंत निवडणूक आयुक्त म्हणून एखाद्या महिलेची नियुक्ती झाली आहे? तुम्हाला माहिती आहे का? एखादी महिला आहे का? एखादा मुस्लिम समुदायातला व्यक्ती तिथे निवडणूक आयुक्त झालाय? एखाद्या अल्पसंख्याक समुदायातला व्यक्ती नियुक्त झालाय? आहे कोणी त्यात? कधी तो 3चा होता, कधी तो 2चा होता. पाठांतर हे पाठांतर असतं. हे हिस्ट्रीमध्ये, हे जॉग्रफीमध्ये, हे पॉलिटीमध्ये, हे सायन्समध्ये. सायन्स इथून डोक्या कपाळापासून किंवा आपल्या ह्या टाळूपासून सुरू करा, पायापर्यंत जा. किती ग्लँड आहेत आपल्या शरीरामध्ये आणि कुठली ग्लँड कुठल्या प्रकारचं हार्मोन सिक्रेट करते, हे पहिलं पाठांतर. दुसरं, ग्लँड सिक्रेट करते हे हार्मोन, ते हार्मोन जर सिक्रेट नाही झालं तर काय होतं, तर पुढचा पुंता लगेच पाठ. हे पाठच पाहिजे.
ह्याला सुट्ट्या नसतात. आणि म्हणून डेली बेसिसवर सुरुवातीला तर मी अर्धा तास सांगितलं हे वाढवायचं, नंतर 1 तासावर घेऊन जायचं आणि पाठांतर करायचं. हे पाठांतर सगळं डिपेंड आहे बघा तुमच्या या पीवायक्यूच्या ह्याच्यावर. अन्यथा काय होतं, मुलांचे अननेसेसरी पाठांतर करायला बसतात, मग ते तसं करायचं नाही. सगळ्याचा बेस आहे पीवायक्यूचा अनालिसिस. आपण त्याकडे येऊयात. हा, पण ह्या किमान 3 बाबी आहेत. मग पुन्हा एकदा रिवाइज करूयात थोडक्यात. बघा, 6 तास, जर 2 तास लेक्चर असेल, 4 तास स्टडी त्या विषयाचा, पुन्हा 2 तास लेक्चर, 4 तास स्टडी, 12 तास, आणि पुन्हा उरलेल्या 2 तासामध्ये करंट अफेअर्स 1 तास, अर्धा तास ऍटलास आणि अर्धा तास पाठांतर. हे करायचं. अभ्यास करत असताना पुढे तो अभ्यास कसा करणार, ऍक्च्युअल मध्ये स्टडी कसा करणार. बघा, सिंपल सांगतो, थोडं लक्षात ठेवा, निश्चितपणे फायदा होईल. ते म्हणजे, समजा मी टॉपिक घेतला कुठला, पहिला घेतला मी समजा मूलभूत हक्क. मला मूलभूत हक्कांचा अभ्यास करायचा आहे. तर मूलभूत हक्कावरती मी कसा अभ्यास करणार बरं. मी असं गृहीत धरलंय की तुम्ही आता रिव्हिजनच्या स्टेजला आहात. ज्यांची पहिलीच रिव्हिजन आहे किंवा पहिलंच वाचन आहे त्या विद्यार्थ्यांना हे मी सांगत नाहीये, पण तुम्ही सुद्धा अप्लाय केलं तर चालेल. आता मूलभूत हक्काचा मला अभ्यास करायचा आहे, मी काय केलं पाहिजे पहिल्यांदा माहितीये, मी पहिल्यांदा याच्यावरचे पीवायक्यू सॉल्व्ह केले पाहिजेत. मी पीवायक्यू सॉल्व्ह करेन. समजा टोटल माझ्याकडे किती पीवायक्यू आहेत, असे 25 पीवायक्यू आहेत. मी पहिल्यांदा 15 पीवायक्यू सॉल्व्ह केले, आणि सॉल्व्ह केल्यानंतर मला काय कळलं, माझी पोझिशन कळली. मी आज कुठे आहे, माझी पोझिशन कळते. काय कळते पोझिशन, ते म्हणजे माझे याच्यात किती चुकले आणि कोणते चुकले. मला फॅक्ट लक्षात नाहीये, एखादी सिली मिस्टेक झाली ना, का एखादी कॉन्सेप्ट माझी चुकलेली आहे, ठीक आहे, का मला रिव्हिजन नसल्यामुळे मला 50-50 मध्ये मी गेलोय, काय आहे हे लगेच तुम्हाला कळतं तुमची पोझिशन. आणि तुमची पोझिशन तुम्हाला कळली की मग काय मिळतो माहितीये, तुम्हाला खऱ्या अर्थाने तो चष्मा मिळतो. तो चष्मा मिळतो ज्या चष्म्यातून तुम्ही बघितलं की तुम्हाला काय झरझर झरझर तुमचा खऱ्या अर्थाने अभ्यास होतो. हे समजा एखाद्याला असं झालं की अरे मला कॉन्सेप्ट सगळ्यात जमले बरं का, कॉन्सेप्ट सुटले, फॅक्च्युअल सुटले नाहीत राव. मग मला काय कळलं, मूलभूत हक्कावर आता मी ना फक्त फॅक्च्युअल डेटा व्यवस्थित केला पाहिजे. बघ, मी फॅक्च्युअल डेटा व्यवस्थित करतो, कॉन्सेप्ट एकदा बघून घेतो, पण मी फॅक्च्युअल डेटा जास्तीत जास्त चांगला करून घेतो. कळलं तुम्हाला. हे पर्यंत पोझिशन चेक करायची, मग वाचनाकडे जायचं, वाचन करा. वाचन केल्यानंतर जर वेळ असेल तर नोट्स नक्की काढा. मी नोट्सकडे पुढे येईनच. पण झालं, मग पहिल्यांदा मी पीवायक्यू सॉल्व्ह केले, नंतर मी वाचन केलं मूलभूत हक्काचं, आणि मी परत किती होते 25 पैकी 15 पहिल्यांदा सोडवलेत. मी परत पीवायक्यू घेतो आणि परत त्यापैकी 10 राहिलेले जे काही आहेत ना ते सॉल्व्ह करतो. आणि मग लगेच मी बघतो, आता मी अभ्यास केला, अभ्यासानंतर मी 10 पीवायक्यू सॉल्व्ह केले, आता माझे किती बरोबर आले. मग अशी समजा एक फॉर एक्झाम्पल, मग समजा माझे फॅक्च्युअल चुका झाल्या होत्या, आता त्याच चुका पुन्हा रिपीट झाल्यात का, जर झाल्या असतील वाचनामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. म्हणजे कळलं, अशा पद्धतीने हा अभ्यासाचा फ्लो पाहिजे. पहिल्यांदा पीवायक्यू वाचले, पुन्हा टॉपिक पीवायक्यू सॉल्व्ह केले, माझ्या स्वतःच्या चुका मला कळल्या, त्यानंतर मी रिडिंग केलं, रिडिंग नंतर मी काय केलं, पीवायक्यू सॉल्व्ह केलं. अशा पद्धतीने ह्याच्यामध्ये काय झालं, दोन्ही गोष्टी झाल्या, तुमचं पीवायक्यू पण सॉल्व्ह झालं आणि तुमचं रिडिंग पण झालं. आणि रिडिंग नुसतं जनरल नाही, माझं काय चुकतंय, मला काय प्रॉब्लेम आहे त्याच्या संदर्भात स्पेसिफिक, बी स्पेसिफिक. डोकं दुखतंय तर पोटाची गोळी घेऊन चालणार नाही, आणि पोट दुखतंय तर पायाच्या त्या मलम लावून चालणार नाही. कळलं का तुम्हाला. जे तुमचे प्रॉब्लेम आहेत तेच त्या. म्हणून जमिनीचं मृदेचं माती परीक्षण करायला का लावतात. मातीचं परीक्षण केल्यानंतर कळतं, अरे ह्याच्यात बाबा नायट्रोजनची गरज नाहीये, ह्याच्यामध्ये फॉस्फरसची गरज आहे, टाका फॉस्फरस. हे असं आहे. पीवायक्यू सॉल्व्ह केल्यानंतर लगेच तुम्हाला कळतं की नक्की कशाची गरज आहे, फॅक्टची गरज आहे का, सिली मिस्टेक होत आहेत का, रिव्हिजनची गरज आहे, काय कळलं, टाका ते. या पद्धतीने स्टडी करायचा बेसिक. मग याच्यामध्येच काय करायचं, नोट्स काढल्या पाहिजेत का. नोट्सचा खूप फायदा होतो. नोट्सचा खूप फायदा होतो. फायनल रिव्हिजनसाठीच का, तर नाही, फक्त रिव्हिजनसाठी याचा फायदा होतो असं नाही. नोट्सचा फायदा रिव्हिजन बरोबरच मित्रांनो सगळ्यात महत्वाचा आहे, ते म्हणजे कायमचं लक्षात राहण्यासाठी, अॅक्युरेसीसाठी. व्हिज्युअल, कारण नोट्स ह्या कशा काढाव्यात, व्हिज्युअल स्वरूपात नोट्स काढाव्यात.
अलीकडल्या काळामध्ये पुन्हा एकदा मी सांगतो तुम्हाला, सगळ्यात महत्वाचा मुद्दा आत्ताच लक्षात ठेवा, तो म्हणजे भरमसाठ कॉन्टेंटच्या मागे जाऊ नका. आज आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे AI वरती तयार केलेले व्हिडिओ युट्यूबला प्रचंड मोठ्या प्रमाणात पडतात. आपल्याला मोह आवरत नाही. अरे वा, हे असं काहीतरी सांगितलंय, चित्र दिसतायत, हे दिसतायत. मित्रांनो, लक्षात घ्या, एखाद्याचं लेक्चर बघून, लेक्चर करून गुणवत्तापूर्ण लेक्चर असेल तर त्याच्यामुळे आपली कॉन्सेप्ट क्लिअर होते, दिशा मिळते, हे सगळं माहिती आहे, मान्य आहे. पण जर हे ऑलरेडी आपल्याकडे असेल ना, तर त्याचा फायदा होत नाही. जोपर्यंत तुम्ही स्वतःच्या हाताने डोळ्याने वाचत नाही तोपर्यंत तुम्हाला ते लक्षात राहत नाही. नुसते व्हिडिओ बघण्याच्या मागे लागू नका, कॉन्टेंटच्या मागे लागू नका. कॉन्टेंट गोळा करण्यापेक्षा कॉन्टेंटवर कमांड मिळवा. एकच वाचा, पण 10 वेळेस वाचा आणि वाचा. आणि दुसरं, नोट्स का काढायच्या? व्हिज्युअल स्वरूपात काढायच्याच, पण त्या नोट्स का? कारण तुमचं काय होतं, तिथे त्या विषयावर कमांड येते, ते पकड येते त्याच्यावर. कशी येते? कारण जेव्हा आपण नोट्स काढतो ना, तेव्हा आपला हँड, आपला हात, त्याचबरोबर आपले आईज, हा, डोळे, आणि त्याचबरोबर आपलं ब्रेन, ह्या 3 गोष्टी एकत्र काम करत असतात. 3 गोष्टी एकत्र काम करत असतात, हात, डोळे आणि मेंदू. त्यामुळे काय होतं माहिती आहे का, हायेस्ट लेवल ऑफ कॉन्सन्ट्रेशन आपल्याला गाठता येतं, हायेस्ट लेवल ऑफ कॉन्सन्ट्रेशन. आणि विद्यार्थी म्हणजे कॉन्सन्ट्रेशन. ज्याचं कॉन्सन्ट्रेशन नाही त्याला रिझल्ट नाही. कॉन्सन्ट्रेशन पाहिजे, रिझल्ट येतो. आणि ते कॉन्सन्ट्रेशन हायेस्ट लेवल ऑफ जे आहे ते गाठायचं असेल तर नोट्स काढा, नोट्स काढा. पण नोट्स सगळ्या टॉपिक्सच्या काढू नका. पण मग कुठल्या काढायच्या नोट्स? तर मित्रांनो, नोट्स काढा ते म्हणजे पुन्हा एकदा त्याचं अनालिसिस करून बघा. पुन्हा एकदा कुठे गेलो आपण? पीवायक्यूच्या अनालिसिस कडे गेलो. गेलो की नाही? अतिशय क्रिटिकल आहे हो पीवायक्यूचं अनालिसिस, अतिशय क्रिटिकल आहे. हे जेवढं क्रिटिकल आहे तुमच्या ऍटलास, तेवढा क्रिटिकल आहे पीवायक्यू. मग पीवायक्यू बघा, आणि तुम्हाला एक साधं सोपं हे सूत्र सांगतो, ते म्हणजे 50% सिलेबस तुमचा जो आहे ना, फक्त त्याच्या तुम्हाला नोट्स काढायच्या आहेत. नोट्स काढत असताना व्हिज्युअल काढा आणि फॅक्ट बेस्ड काढा. असं जेव्हा मी म्हणतोय तेव्हा काय करायचं आपल्याला? व्हिज्युअल म्हणजे कसं हो? व्हिज्युअल म्हणजे कसं बघा, जर समजा मला एखादं काय करायचंय ते, पण एखादी गोष्ट लक्षात ठेवायची, आपल्या ग्लँड लक्षात ठेवायचं समजा, तर मी काय केलं, मी ते असं पण लिहू शकतो, है ना, हे असं पण लिहू शकतो, एकाखाली एक असं मी ते मुद्दे काढू शकतो. लाईन आपल्या त्या लिहून काढल्या तसंही चालू शकतं. पण त्याच्याऐवजी जर मी इथं एखादा मला जसा वाटतोय तसा माझा माणूस काढला, हे त्याचे हात, हे त्याचं पोट आणि हे त्याचे पाय. हा, हे पक्षी झाला खरं तर, हा, पण असू दे, माझा माणूस आहे. आम्ही कसं काढणार, नाही का? आपल्याला काढायचा आहे तो. हे असा. आणि मग मी काय केलं, तिथे सुरुवात केली इथून. ह्याच्या मागे असते ना आपली एक ग्लँड, इथे नाव लिहिलं तिचं आणि त्या ठिकाणी तिचं काय केलं, तिचं कार्य लिहून काढलं. त्यानंतर आपल्या इथे घशामध्ये तिथे एक आपली हे असते थायरॉइड, हा, तिचं नाव लिहिलं आणि त्याचं माहिती लिहून काढली. अशा पद्धतीने मी काय केलं, ज्या ज्या काही ग्लँड्स आहेत मी त्या ठिकाणी हे अशा लिहून काढल्या. आता तुम्ही म्हणाल की सर पण हे तर पुस्तकात ऑलरेडी दिलेलं आहे, हे चालणार नाही का? चालेल की, का नाही चालणार? तरी पण बेट्या, एकदा काय कर, हाताने लिहून काढ. का? कारण सांगितलं का नाही इथं, हे इथं सांगितलं, जोपर्यंत हाताने लिहित नाहीस तोपर्यंत डोक्यात घुसत नाही, लक्षात राहत नाही. म्हणून ते लिहून काढ. एकदा लिहून काढलास ना, भले तू त्याच्यावर गिरव, ते जे पुस्तकात दिलेलं जे काही तू म्हणतोयस ना की हे ऑलरेडी आहे तिथे दिले ना पुस्तकात, गिरव त्याच्यावर, गिरव, पण गिरव तरी किमान, म्हणजे लक्षात राहील ते. काय आहे, तुम्ही बघा बरं मित्रांनो, इंग्लिशच्या स्पेलिंगचा विचार करा. आपल्याला कधी कधी ते स्पेलिंग सांगता येत नाही बरं का, पण जर लिहायला लागलो ना तर हात आपोआपच चालत जातो. काय म्हणतात त्याला? मसल मेमरी. मसल मेमरी. हा, तुमच्या स्नायूंची मसल मेमरी असते, त्या मसल मेमरीचा वापर होतो इथे. नुसतं डोकंच लक्षात ठेवतो असं नाही. काल परवाचाच एक रिसर्च आहे, फक्त मेंदूच विचार करतो असं नाही, फक्त मेंदूकडे ती क्षमता आहे असं नाहीये, संपूर्ण शरीरामध्ये तुमच्या ती क्षमता आहे वेगवेगळ्या. आणि भारतीय परंपरेमध्ये कुंडलिनी म्हणतात बघा, कुंडलिनी जागृत करणं, हा त्या पद्धतीचा प्रकार आहे. व्हिज्युअल काढा.
जर तुम्हाला असं आहे की भारतीय राज्यघटनेमध्ये आपण काय काय कुठून मिळवलंय, घुसणवारी केली ना आपण, मग नुसतं यादी लिहून काढण्यापेक्षा अशी त्याच्याऐवजी काय करा, लिहा. अहो काढा ना मॅप काहीतरी आपला हाताने असा, हा हा आपला ट्रम्प तात्यांचा अमेरिका, हा त्याच्या खाली हा असा आपला हा साऊथ अमेरिका, हा व्हेनेझुएला जिथे हल्ला केला त्यांनी, त्यानंतर हा असा आपला युरोप, आणि हा इकडे रशिया, त्यानंतर हा असा चायना, आणि इथे हा इंडिया असा काढला, आणि ह्या इथे आफ्रिका काढला. काढला आपण हा आफ्रिका असा तसा नकाशा. आणि मग घ्या, कॅनडाकडून काय घेतलं आपण, लिहा इथे कॅनडाकडून काय घेतलं, आयर्लंड कडून काय घेतलं आपण, लिहा इथे. आफ्रिका, दक्षिण आफ्रिकेकडून काय घेतलं, लिहा. ऑस्ट्रेलिया राहिला, ऑस्ट्रेलियाकडून काय घेतलं, लिहा. रशियाकडून काय घेतलं, कर्तव्य, लिहा तिथेच. हा असा नकाशा. आणि कुठेही त्याला फार असं साजूकपणा आणण्याचा प्रयत्न करायचा नाही, आहे तसं पण लिहा. आणि हे कुठल्या नोट्स काढा, मगाशी सांगितलंय त्या पद्धतीने. फक्त 50% सिलेबस तुमच्या एकूण ह्याचा. आणि तोही कसा माहितीये का, आपलं पुस्तक असतं आपल्या हाताच्या बाजूला, उजव्या बाजूला काय करायचं, एक रफ वही ठेवायची. पॉलिटीचा अभ्यास करते, पॉलिटीची रफ वही खरा 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 ते लिहून काढायचं. वाचलं, लिहून काढलं, वाचलं, लिहून काढलं. पैज लावून सांगतो, तुमचं कधीच विसरणार नाही. पैज लावून. व्हिज्युअल मेमरी 2 ऑक्टोबर का 3 ऑक्टोबर, किती ऑक्टोबर, 2च ना का 3? अरे दृश्यम भाग 1 असो. कळलं? मग सगळ्यात महत्वाच्या मुद्द्याकडे येऊया आता आपण परत एकदा. पीवायक्यूचं अनालिसिस. या पीवायक्यूचं अनालिसिस केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय कळणार आहे, पहिलं वाचू कसं, वाचू कुठून, वाचू किती, नोट्स कुठल्या काढू, पाठांतर कुठलं करू, सगळं तुम्हाला पीवायक्यूच्या अनालिसिस मधून कळणार आहे. पीवायक्यूची पहिली मेथड, पीवायक्यूची पहिली मेथड जी आपल्या स्वतःला करायची आहे. याला वेळ लागतो, 1-2-4 तास लागतात, पण मित्रांनो हे करा, स्वतः करा. कारण स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. स्वतः करा. मग कसं करणार आपण हे, कसं करणार, समजा आपण हिस्ट्रीचं उदाहरण घेऊया. हिस्ट्रीसाठी आपण काय करतो, प्रत्येक विषयासाठी आपण एक एक पुस्तक ठेवलेलं असतं, बरोबर काय. हे माझं काय बाबा, हे माझं बेस बुक आहे. बेस म्हणजे ज्याला मी आधार म्हणलेला आहे. जसं तुम्ही पॉलिटीला लक्ष्मीकांतला बेस केलं, तसं हिस्ट्रीला तुम्ही काय, समजा कुणी समाधान महाजन केला असेल तर कुणी आणखी कशाचं केलं असेल, काही हरकत नाही. समजा तुम्ही समाधान महाजन सरांचं पुस्तक काय केलं, त्या ठिकाणी बेस केलं मॉडर्न साठी. अँसेंट साठी समजा तुम्ही काय केलं, एनसीआरटी, एनसीआरटीला तुम्ही काय केलं, बेस केलं, किंवा स्टेट बोर्डला, हरकत नाही, तुम्ही ते करा. मग काय करा, त्या पुस्तकाची इंडेक्स घ्या. पहिल्यांदा इथे इंडेक्स लिहा. इथे इंडेक्स लिहा पहिल्या कॉलम मध्ये. इंडेक्स लिहिलं की त्याच्या पुढे किमान किती वर्षांचं करा, किमान 10 वर्षांचं अनालिसिस करा, किमान 10 वर्षांचं. मग ज्यामध्ये समजा आपण आता हा येणारा अटेम्प्ट 26चा, मग मागच्या 2015 पासून 13 पासून केलं तर खूपच चांगली गोष्ट आहे, पण 15 पासून तरी करा. 15, 16, 17, 18 असं कॉलम ते लिहा. 19, 20, 21, 22, 23, 24, 25 असं करत या. आणि शेवटचा कॉलम टोटल करा. 2015चा क्वेश्चन पेपर घ्या प्रिलिमचा, बरं का. 2015चा क्वेश्चन पेपर घ्या प्रिलिमचा. पण पहिल्यांदा इंडेक्स लिहून घ्या. कुठले घेणार, समाधान महाजन सरांची पुस्तकाची इंडेक्स काढायची, अनुक्रमणिका, आणि ती लिहून काढायची इथे. उदाहरणार्थ समजा काय, मध्ययुगाचा पाडाव, काय ब्रिटिशांची काय ते परकीय सत्तांचं आगमन, मराठे, मैसूर, असं काहीतरी असेल. त्यानंतर काय असेल, ईस्ट इंडिया कंपनी स्थापना, पुन्हा काय असेल की 1857चा उठाव, पुन्हा काय असेल त्यांचं प्रशासकीय धोरण, ते काय असेल पुढे की महसूल आणि न्याय व्यवस्था, त्यानंतर काय राष्ट्रीय सभेची स्थापना, त्यानंतर काय स्वदेशी आंदोलन वगैरे. समजा हे अशा पद्धतीने काढा, इंडेक्स तयार करून ठेवा. इंडेक्स लिहिली की 2015चा क्वेश्चन पेपर घ्या. 2015चा क्वेश्चन पेपर घ्या, त्यातले इतिहासाचे प्रश्न वाचायला सुरू करा. पहिला प्रश्न इतिहासाचा कुठं किती नंबरचा आहे, अरे 26व्या पासून इतिहास सुरू झालाय. बर, 26वा प्रश्न काय वाचा. 26वा प्रश्न मी वाचला, सर हा जो प्रश्न आहे ना,
अच्छा. अरे सर, यांनी ना असं विचारलंय, 1857च्या उठावात जोडावा विचारलंय बघा. ब्रिटिशांचा कोण अधिकारी आहे आणि भारतीयांचा कोण अधिकारी आहे? अच्छा, हे जोडावा विचारलं म्हणजे 1857चा विचारलाय. कितवा क्रमांक आहे प्रश्नाचा? 26वा. आपल्याला कुठे 1857 ठाम? हा, इथे आहे. ठीक आहे. मग मी काय करतो, इथे 26वा प्रश्न क्रमांक लिहून काढतो. बरं, 27वा प्रश्न क्रमांक कशावर आहे? अच्छा, हा 27वा प्रश्न क्रमांक सर ह्यांनी कामगार चळवळीवर विचारलाय. ओके, आपली कामगार चळवळ कुठे आहे? हा, शेवटीच आहे इथे 27वा. काय केलं आपण? प्रश्न वाचला. प्रश्न वाचून तो कोणत्या टॉपिक मधून विचारलाय त्या प्रश्नाच्या टॉपिकच्या समोर त्या प्रश्नाचा क्रमांक लिहिला. आणि अशा पद्धतीने मी ते जे काही असतील व्हॉट एव्हर, ते जे काही प्रश्न असतील क्रमांक, ते मी त्या ठिकाणी लिहून काढले. अशा पद्धतीने तुम्ही 16चं करा, हा, 17चं करा. ज्याच्या काही टॉपिकच्या पुढे जो काही प्रश्न आलेला आहे तो लिहा. 17चा समजा 2018चा पेपर घेतला. अरे, त्यात तर सुरुवातीला इतिहास आहे. प्रश्न क्रमांक 1 कशावर विचारलाय? क्रिप्स मिशन. तर कुठे आपलं क्रिप्स मिशन? हा, इथे आहे. या ठिकाणी क्रिप्स मिशन आहे. मग 2018 इथे किती बघा, 1 नंबरचा प्रश्न. कळलं का तुम्हाला? तुम्ही फक्त मित्रांनो अशा पद्धतीने जरी नुसतं तुम्ही वाचन केलं ना, वाचन करून तुम्ही जर ते लिहिलं, त्याच्या पुढे फक्त प्रश्न क्रमांक लिहा, ज्याच्या टॉपिक पुढे आल्या कुठला ते लिहा, तरी सुद्धा तुम्हाला इतका प्रचंड फायदा होईल ना याचा. कसा होईल माहितीये? क्रमांक 1 समजा हा आपला आहे 1857चा उठाव. तर काय करा, 2015 पासून 2015 पासून ते 2025 पर्यंत 1857च्या उठावावर एकूण किती प्रश्न विचारलेले आहेत, त्यांची एकूण संख्या इथे लिहिलंय की नाही, एकूण वरती टोटल मध्ये ते लिहा. समजा 2015 पासून 25 पर्यंत 1857च्या उठावावर फक्त 4च प्रश्न आलेले आहेत. लिहा 4, काय हरकत नाही. मग असंच लिहा, राष्ट्रीय सभेवर किती आलेले आहेत, प्रशासकीय कायद्यावर किती आलेले आहेत, त्या काय ते आपला इनकमिंग ऑफ कॉलोनियल पॉवर्स म्हणजे परकीय सत्तांचं आगमन किती आलेले आहेत, करा टोटल प्रत्येकासमोर. आणि हे टोटल करून या ठिकाणी तुम्हाला काय सापडेल माहितीये? काय सापडेल? सगळ्यात जास्त प्रश्नांची संख्या कोणत्या टॉपिकवर आहे आणि सगळ्यात कमी प्रश्न संख्या कोणत्या टॉपिकवर आहे, कोणत्या टॉपिकवर प्रश्न विचारलाच नाहीये, कोणत्या टॉपिकवर प्रश्न विचारले जात आहेत, कोणत्या टॉपिकवर पूर्वी प्रश्न विचारले जायचे आता विचारले जात नाहीत, कोणत्या टॉपिकवर पूर्वी प्रश्न विचारले जात नव्हते पण आता विचारले जात आहेत, हे सगळं तुम्हाला याच्यातून कळेल. हे करा. अजून काय आलं तर विचारा, पण करा. केलात, हे अशा पद्धतीने विश्लेषण केलात ना मित्रांनो, याच्यापेक्षा चांगली दृष्टी तुम्हाला कोणतीच मिळणार नाही. आणि साधं सोपं आहे. 2015चा ओरिजिनल क्वेश्चन पेपर घेतला, स्वतः मी त्याचं काय केलं, अनालिसिस केलं. काय केलं मी? इतिहासाचा प्रश्न क्रमांक कितवा? 26वा. कुठून विचारलाय? 1857च्या उठावावर. मी जाऊन पुढे जरा लिहिलंय बघा, नंबर लिहिलाय. मी तुम्हाला जास्त काम पण सांगत नाहीये. हे सगळं तुम्हाला ना अशा पद्धतीने कळेल. मग एकदा का तुम्ही टोटल नंबर ऑफ क्वेश्चन्स त्या टॉपिक ते लक्षात घेतले, की मग तुम्ही काय करू शकता माहितीये का? सिलेबसचं डिव्हिजन करू शकता. मोस्ट इम्पॉर्टंट, इम्पॉर्टंट, लेस इम्पॉर्टंट. मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक घ्या आणि त्या मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिकच मग पाठांतर करायचं. माहित आहे ना तुम्हाला, की बाबा ह्या अशा ह्या टॉपिकवर कायद्यावर प्रश्न 100% आहे, कायदे पाठ करा. माहित आहे ना तुम्हाला, की असं ह्या टॉपिकवर प्रश्न 100% आहे, पाठ करा. ते पाठांतराकडे टाका त्याला. येथे लक्षात तुमच्या? हे अशा पद्धतीने क्वेश्चन पेपरचं पहिलं सोपं स्वरूप आहे अनालिसिस करण्याचं. यासाठी तुम्हाला ओरिजिनल क्वेश्चन पेपर डाउनलोड करावे लागतील आणि त्याच्यामध्ये त्या विषयानुसार तुम्हाला त्या अभ्यास सुरू करण्याच्या अगोदर त्याचं विश्लेषण करावं लागेल. हे करा. इथपर्यंत कळलं? हा झाला पहिला मुद्दा विश्लेषणाचा. आता क्वेश्चन पेपरच्या विश्लेषणानंतर म्हणजे ह्या अशा प्रकारच्या आणखी एक क्वेश्चन पेपरचं अनालिसिस करतात मुलं, नाही का? आणि ते करू शकतो आपण. ते म्हणजे कसं आहे बघा, ते म्हणजे खरं तर पीवायक्यूचं अनालिसिस पेक्षा ते त्याच्या ऑप्शनचं अनालिसिस असतं. ऑप्शनचं अनालिसिस असतं. ही दुसरी पद्धत आहे. पण याच्यातून आपल्याला फार काही अप्रोच डेव्हलप होत नाही. या पद्धतीतून ना तुम्हाला फक्त कंटेंट डेव्हलप होतो. कंटेंट म्हणजे कसा, की समजा हा गांधीजी यांच्यावर प्रश्न त्यांनी विचारला आणि त्याच्यामध्ये त्यांनी ऑप्शन दिले तुम्हाला, नाही का, 4. आणि मग त्यातला हा ऑप्शन बरोबर आहे पहिला. मग दुसऱ्या ऑप्शनची माहिती तुम्ही इथे लिहून काढली, चौथ्या ऑप्शनची माहिती आणि तिसऱ्या ऑप्शनची माहिती लिहून काढली तुम्ही त्या ठिकाणी. हे लिहून काढली ना तशी. ह्याच्यामुळे काय झालं? कंटेंट मिळाला. एवढंच झालं. असेल शक्य तर करा, नाहीतर काय अडचण नाहीये. करा शक्य असेल तर.
पण सगळ्यात महत्वाचं काय आहे, ही पद्धत, ट्रेंड ह्यातून कळतात, यातून कोणत्या टॉपिकला किती वेटेज आहे हे कळतं. आणि मित्रांनो, साधं काम नसतं की प्रश्न घेतला की लगेच टाकला, घेतला की टाकला, असं नाही. लाल रंगाचा चेंडू लाल टोपलीत, पिवळ्या रंगाचा टोपलीत पिवळ्या रंगाचा चेंडू, असं नाहीये. प्रश्न वाचल्यानंतर विचार करावा लागतो, याला मी कुठे ठेवू, कुठून विचारलाय हा. आणि ते करताना ना मेंदूला आपल्या वळ्या पडायला लागतात. मेंदूला वळ्या पडल्या ना की मग तो टॉपिक पण लक्षात राहतो, अप्रोच पण डेव्हलप होतो. पीवायक्यूचं अनालिसिस करा, त्याच्याशिवाय पुढे अभ्यासाला सुरुवात करू नका. 100% यशाची गॅरंटी पीवायक्यूच्या अनालिसिस मधून या पद्धतीतून मिळते. ठीक आहे, हे. आणि मग हे एकदा कळलं की मग नोट्स काढण्याच्या पद्धती आपल्या व्हिज्युअल स्वरूपात काढा, मॅप स्वरूपात काढा, तुलनात्मक स्वरूपात पण काढा. सगळे कायदे जे आहेत, 1861चा कायदा आहे, 1892चा कायदा, 1909चा कायदा, 1935चा कायदा, 1947चा कायदा. तुलनात्मक टेबल तयार करायचा, एका बाजूला इथे घटक लिहायचे, काय सन, इसवी सन लिहा पुढे, इसवी सन प्रत्येकापुढे. त्यावेळेस गव्हर्नर जनरल कोण होता, लिहा गव्हर्नर जनरल त्याच्या पुढे. त्यावेळेस तो काय प्रांतामध्ये काही अधिकार होते का, इथे नव्हते, 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 इथून सुरू झाले. केंद्रामध्ये किती संख्या होती, इथे. तुलनात्मक, काही काही टॉपिकचे तुलनात्मक आपल्याला तक्ते तयार करावे लागतात. तुम्ही पुन्हा म्हणाल सर रेडीमेड आहेत, लिही त्याच्यावर, गिरव, पण ते कर, ते केलं पाहिजे. ओके. सो हा झाला अत्यंत महत्वाचा भाग की आपण नक्की काय करायचं, कशा पद्धतीने जायचं. आता राहिला काय की आपला पहिला राऊंड. मग वेळेचं नियोजन करत असताना आपला जो फर्स्ट राऊंड आहे तो काय म्हणला आपण, आपण दोन दोन विषय जे आहेत, दोन दोन विषय जे आहेत, 2 सब्जेक्ट इज इक्वल टू 15 दिवस, या पद्धतीने आपण द्यायचे. अशा पद्धतीने 6 सब्जेक्ट इज इक्वल टू 45 डेज मध्ये आपण ते कव्हर करायचे. हो. 6 दिवस आणि त्यानुसार ते 6 विषय, त्यानुसार 45 दिवसामध्ये ते कव्हर करायचे. टार्गेट 45 दिवसांचं ठेवलं ना तुम्ही, तर ते जवळपास कुठेतरी 50 ते 60 दिवसामध्ये कव्हर होईल. 50 ते 60 दिवसामध्ये कव्हर होईल. म्हणून आपण पहिला राऊंड जो आहे त्याला आपण खरं तर 60 दिवस देणे, 60 डेज. पण प्लॅनिंग करताना मात्र 15-15 दिवसांचंच करायचं. पण आपण 60 दिवस त्याला देऊ शकतो, कारण अजून आपल्याकडे 60 दिवस शिल्लक राहतात. मग आपला येईल तो म्हणजे सेकंड राऊंड. सेकंड राऊंड, बरं का. मग आपला काय येईल, सेकंड राऊंड येईल. सेकंड राऊंड मध्ये आता काय करायचं, सगळं नाही करायचं. आता बी स्पेसिफिक झालं, एकदा थोरो रिडिंग झालं, आता स्पेसिफिक जा, स्पेसिफिक करण्याचा प्रयत्न करा. मग इथे काय करा, जे काही आपले एक्सक्लुझिव्ह, ज्याला म्हणतात आपण एक्सक्लुझिव्ह, हा एक्सक्लुझिव्ह स्टडीचा राऊंड असतो. म्हणजे काय, सगळं नाही करायचं, थोरो नाही करायचं, महत्वाचं महत्वाचं जे आपण आपल्या पहिल्या ह्याच्यामध्ये बघितलं होतं बघा, त्यातला मधला राऊंड आहे. कसं कळणार सर एक्सक्लुझिव्ह कोणता राऊंड आहे, आता झाला की 60 दिवसांच्या अभ्यासानंतर कळणार की कुठलं महत्वाचं आहे, कुठलं कमी महत्वाचं आहे. हा, ते ह्याला किती दिवस ठेवणार आपण, मॅक्स आपण त्याला 30 दिवस ठेवायचे, 30 दिवस. पण पुढे जातं, मागे पुढे होतं, म्हणून त्याला काय 30 ते 40 दिवसांचा वेळ तिथे ठेवायचा. आणि मग आपली एक तिसरी राऊंड त्या ठिकाणी पडला पाहिजे, थर्ड राऊंड. हा, आणि हा थर्ड राऊंड जो आहे याच्यामध्ये मात्र फक्त मोस्ट इम्पॉर्टंट याच्यावरती फोकस करायचा. आणि ह्या मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक मध्येच मग आपण काय करणार, तर तिथे महत्वाचं आहे की हार्डली 20 दिवस आपण याच्यासाठी ठेवायचे. परीक्षेच्या अगोदर आपल्याला हे करावं लागतं. समजतं सगळं. सो या पद्धतीने आपण हे जाऊयात, हे पद्धतीने आपण वापरूयात आणि 3 राऊंड आपले होतात. पण 3च राऊंड सर पुरेसे आहेत का, बिलकुल नाही. अभ्यास करत असताना कसं करायचं असतं बघा, ते म्हणजे जर समजा माझं पहिल्यांदा मी हिस्ट्रीचा अभ्यास केला आणि मी जॉग्रफीचा अभ्यास केला, माझे 15 ते 20 दिवसामध्ये समजा हे संपलं, 15 ते 20 दिवसामध्ये माझं हे संपलं. आता मी कुठला सुरू केला, समजा मी इकॉनॉमी सुरू केला आणि मी पॉलिटी सुरू केला. ठीक आहे. आता हिस्ट्री आणि जॉग्रफीचा मी काय करत होतो, तर मी स्टडी करत होतो ना इथे, मी बरोबर का, स्टडी करत होतो. किती तास दिले मी, 6-6 तास दिले. मी हिस्ट्रीला 6 तास दिले, जॉग्रफीला मी 6 तास दिले, है ना. आता मी इकॉनॉमीला 6 तास नाही देणार, नाही देणार, मी 5 तास देणार, 5 hours. का, 1 तास कुठे गेला, मी 1 तास मी काय करणार, मी हिस्ट्रीचं रिव्हिजन करणार.
1 तास मी हिस्ट्रीचं रिव्हिजन करणार. सिमिलरली मी पॉलिटीला 5च तास देणार आणि याचा 1 तास कुठे गेला? मी 1 तास जिओग्राफीचं रिव्हिजन करणार. म्हणजे पुढच्याचा अभ्यास, मागच्याचे रिव्हिजन. तो हिस्ट्रीला 6 तास दिले, पण पुढे मी इकॉनॉमीला 6 तास नाही देणार. मी इकॉनॉमीला 5 तास देणार, त्यातला 1 तास शिल्लक राहिला ठेवणार आणि मी हिस्ट्रीचं रिव्हिजन करणार. म्हणजे मी काय करणार? पुढच्याचा अभ्यास, मागच्याचे रिव्हिजन, पुढच्याचा अभ्यास, मागच्याचे रिव्हिजन. सिमिलरली जर मी पुढे सायन्स सुरू केला आणि मी एन्व्हायरमेंट सुरू केला, तर मी सायन्सचा अभ्यास करताना 5 तास सायन्सला देणार, 1 तास मी इकॉनॉमीचे रिव्हिजन करणार. एन्व्हायरमेंट 5 तास एन्व्हायरमेंटला देणार, 1 तास मी पॉलिटिक्सचे रिव्हिजन करणार. म्हणजे पुढचे 15 दिवस मी मागच्याचं पुन्हा रिव्हिजन करणार आहे. सो रिव्हिजनची ही पद्धत आपल्याला पुन्हा राबवायची. सो अशा पद्धतीने आपल्या रिव्हिजनचा प्रश्न सुटला. एक तर आपण 3 राऊंड केले, दुसरा आपण पुढचा अभ्यास करताना मागच्याचे रिव्हिजन करण्यासाठी 1-1 तास ठेवला. ठीक आहे. आता ह्या रिव्हिजन कुठून करणार? तुमच्या नोट्स. फक्त नोट्स मधून रिव्हिजन करायचे, त्यासाठी म्हणून नोट्स काढायच्या. कशाही काढा, पण काढा. ह्या पद्धतीने आपल्याला रिव्हिजनचा प्रश्न सोडवायचा आहे. आणि हे करत असताना आणखी सगळ्यात महत्वाचं असतं ते म्हणजे टेस्ट. काल परवा सेशन झालं, त्याच्यामध्ये मी सांगितलंय तुम्हाला टेस्ट अतिशय इम्पॉर्टंट आहे. टेस्ट कशासाठी? तर तुमचे इव्हॅल्युएशन होण्यासाठी की डायरेक्शन. प्रत्येक 7 दिवसाला जो अभ्यास केला त्याच्यावरती टेस्ट द्या, समजून घ्या की नक्की आपल्याला कुठल्या पद्धतीने. नोट्स पहिल्या राऊंड पासून सुरुवात करा. पहिल्या राऊंड पासून सुरुवात करा. येस भूषण. मग टेस्ट सिरीज द्या. टेस्टच्या माध्यमातून इव्हॅल्युएट करा. अभ्यासाची दिशा, काय चुकतंय, काय सिले मिस्टेक्स होत आहेत, हे सगळं करा. लॉजिकचा प्रश्न पाठांतराच्या माध्यमातून सुटून जाईल मित्रांनो, हे करा. टेस्ट हे फार इम्पॉर्टंट आहे. पण टेस्टचा उपयोग मार्क्स किती पडतायत याच्यापेक्षा काय चुका होत आहेत, कोणत्या सिली मिस्टेक्स होत आहेत, टेक्निक्स मला डेव्हलप करता येत आहेत का, हे बघा आणि त्याच्या माध्यमातून पुढे जा. डेफिनेटली तुम्हाला काय होईल? याचा फायदा होईल. बरं का? हे सुद्धा आपल्याला करायचं आहे. सो एवढं किमान बेसिक आपण करूयात. त्यानंतर आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे काय? सोर्सेस बद्दल. सोर्सेस तुम्ही कुठलेही वापरा. तुम्हाला जे तुम्ही, पहिलं तर मी हे सांगेन, जे जुने विद्यार्थी आहेत, तुम्ही जे वाचलेलं आहे ना तेच वाचा. नवीन काही ऍड करू नका. जर अगदीच क्रिटिकल असेल तर नवीन काही वापरू नका. पण सोर्सेसचे मी काही 2 ते 3 भाग पाडतो. नंबर 1, कंपल्सरी करण्याचा सोर्स. याला विसरायचं नाही, ते म्हणजे स्टेट बोर्ड. लक्षात घ्या. आणि हिस्ट्री आणि जिओग्राफीच्या एनसीईआरटी कंपल्सरी, हे करायचंच आहे. एनसीईआरटी कंपल्सरी करा. याला सोडायचं नाही. ह्याला सोडणे म्हणजे सुसाईड करणे, स्वतः होऊन आपण नापास होण्याची तयारी करणे. बरं का? हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, मग जो एकच सोर्स, एकच तुमचं जे काही, फक्त एक तुमचं जे बेस बुक आहे, बेस आधार, हा ते एकच. म्हणजे जसं तुमच्या पॉलिटिक्ससाठी लक्ष्मीकांत, तुमच्या हिस्ट्रीसाठी समाधान महाजन, व्हॉट एव्हर तुम्ही जे निवडले ते. आणि तिसरा एक सोर्स आहे, तिसरा सोर्स, त्याला आपण म्हणतो डायनॅमिक सोर्स. हे दरवर्षी आपल्याला करावं लागतं. डायनॅमिक सोर्स एक आहे, हा पण करावा लागतो. याचे मग 2 भाग पडतात. नंबर 1, तो तुमचं म्हणजे करंट अफेअर्स. पण दुसरा जो विद्यार्थी विसरतात तो म्हणजे इकॉनॉमिक सर्वे. महाराष्ट्राचा जो इकॉनॉमिक सर्वे आहे तो. तुम्ही म्हणाल की सर करंट अफेअर्स मॅगझिन मध्ये देतात, ते कामाचं नाही, तुला करायचंय. इकॉनॉमिक सर्वेचा अभ्यास कसा करायचा? स्वतंत्र सेशन होणार आहे आपलं, त्या पद्धतीने ते आपण करणार आहे. उद्यापासून भूषण, उद्यापासून सकाळी आपलं त्याचं सुरू होईल. उद्यापासून आपलं स्टेट बोर्ड आणि एनसीईआरटीचं सुरू होत आहे. उद्या ठीक सकाळी 6:30 वाजता लिंक तुम्हाला येऊन जाईल. हा, आज रात्री सेशन झाल्यानंतर. मग इकॉनॉमिक्स, येस लिंक मी तुम्हाला पाठवतोय. हार्डली आपलं टेलिग्राम चॅनलला कोण नसेल तर मेसेज टाका. टेलिग्राम चॅनलला लिंक येईल अनुजा. उद्या सकाळी 5-6:30 वाजता आपलं सेशन सुरू होतंय. हिस्ट्री पासून सुरू करतोय आपण आणि फार वेगळ्या पद्धतीने आपण ह्या सगळ्या गोष्टी करणार आहोत. सो इकॉनॉमिक सर्वे आणि करंट अफेअर्स हे डायनामिक सोर्सेस मध्ये येतात, हे करा. आणि तिसरा एक पार्ट असतो तो म्हणजे जीकेचा. काही जीकेचे क्वेश्चन सुद्धा येतात. हो, युट्यूबला पण मिळेल सानिका, युट्यूबला सुद्धा ते मिळेल. युट्यूबला सुद्धा आहेच आहे. 6:30 वाजता तुम्ही लॉग इन केलं आपल्या चॅनलला तर ते तिथून पण तुम्हाला पाहायला मिळेल. पण लिंक पण तुम्हाला मिळून जाईल. लिंक पण त्या ठिकाणी अवेलेबल आहे. असं
जीकेचा पार्ट. जीकेचा पार्ट म्हणजे काय? बऱ्याच वेळेस आता बघा, आता त्यांनी प्रश्न विचारला होता आपल्याला काय, तर ते जो काय गांजाबद्दल काही प्रश्न विचारला ना, तर राज्यसेवेत त्यांनी तो प्रश्न असेल. हा, एखाद दोन प्रश्न असतात, दोघात तिघ असतात, कधी कधी 4 ते 5 प्रश्नापर्यंत जातं ते. पण हे कुठून करायचं? हे पुन्हा कम्प्लिटली आमच्यावर रिलाय राहा. काही करण्याची गरज नाहीये. तुम्ही पुस्तक वेगळं करण्याची गरज नाहीये. आमच्यावर रिलाय राहा. हो, हो, हो. ते मी टाकतोच आहे. येस, येस. हे सुद्धा YouTubeला येईल. तुम्हाला ते पाहायला मिळेल. सो डायनॅमिक सोर्सेस, हा, बेस बुक आणि तुमच्या स्टेट बोर्ड आणि एनसीईआरटी. आणि मग तुमच्याकडे काही क्लासच्या नोट्स असतील तर त्या क्लासच्या नोट्स ज्या तुमच्याकडे काढलेल्या असतील त्या, ह्या 3 सोर्सेस मधून आपल्याला हे करायचं. प्रत्येक विषय निहाय यादी आणि प्रत्येक विषय निहाय तुम्हाला जे सोर्सेस आहे, स्टेट बोर्ड एनसीईआरटीची यादी आहे ना, ती सुद्धा तुम्हाला उद्या मी देईन त्या ह्याच्यामध्ये. आणि अगदी आज पण आपण ते टेलिग्रामवरती टाकणारच आहोत. तर तिथून मिळून जाईल तुम्हाला ते. ओके. सो हे सगळं करायचंय. त्याच्यानंतर पीवायक्यू, जो पीवायक्यूचा पार्ट आहे, मग असे म्हणलं तसं बघा, 2 मुद्दे वेगळे असतात. टेस्ट वेगळी असते आणि प्रॅक्टिस वेगळी असते. टेस्ट सिरीज मधून होते. प्रॅक्टिस आपण स्वतंत्र एमसीक्यू आणि पीवायक्यू मधून करायचंय. मग तुम्ही जे काही 20,000चं पुस्तक घेतलं असेल, 22,000चं पुस्तक घेतलं असेल, त्या 20,000 आणि 22,000च्या पुस्तकातलं जे असतं ना क्वेश्चन, त्यातून तुम्ही करा सराव. पण कुठलाही सराव किंवा वाचन करताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा मित्रांनो, अशी एकही गोष्ट वाचू नका, एकही अक्षर वाचू नका, एकही ओळ वाचू नका की ज्याची तुम्ही रिव्हिजन करू शकणार नाही. अशी एकही गोष्ट करू नका की ज्याची तुम्ही रिव्हिजन करू शकणार नाही. म्हणजे काय? म्हणजे मला असं म्हणायचंय मित्रांनो, रिव्हिजन जर करू शकणार नसाल ना, वाचूच नका. वेळ वाया घालवताय तुम्ही, करू नका रिव्हिजन. म्हणून पहिल्यांदा मी पुस्तक हातात घेतलं, वही हातात घेतली, नोट्स हातात घेतलं, एखादा युट्यूबचा व्हिडिओ बघितला, तर मला पहिला प्रश्न माझ्या मनात पडला पाहिजे, मी याला रिव्हिजन करू शकतो का? करू शकत असेल तर करतो, नाही तर नाही. ओके. सो या पद्धतीने त्याकडे जा, या पद्धतीने त्याकडे जा. आणि मग हळूहळू आपल्याला सगळ्या गोष्टी जमायला लागतील. शेवटी पुन्हा सांगतो तुम्हाला, डेलीचं शेड्यूल जे आहे त्यामध्ये 2 विषय घेणे आणि करंट अफेअर्स आणि ऍटलास आणि पाठांतर कंपल्सरी करणे, ह्या करायच्याच आहेत. त्याचबरोबर राऊंड 3 करायचे आहेत आपल्याला. पहिला राऊंड 45 दिवसाचा 7 दिवसांचा, दुसरा राऊंड 30 दिवस ते 40 दिवसांचा आणि तिसरा राऊंड किमान 20 दिवसांचा. पाठांतर रिव्हिजनची दुसरी पद्धत आणखी एक. पुढचा विषय अभ्यासाला लागलात, मागच्या विषयाचे पाठांतर करायचं. 1 तास त्याला काढून ठेवायचाच आहे. पीवायक्यूचं अनालिसिस कंपल्सरी करा, करून पाठवा, आम्हाला दाखवा, काही हरकत नाहीये. कुठे अडला तर पुन्हा विचारा. पीवायक्यूचं अनालिसिस करा, ओरिजिनल क्वेश्चन पेपर घ्या, स्वतः करा आणि या पद्धतीने पुढे जा. ठीक आहे. सो मित्रांनो, आय होप तुम्हाला आता हे खूप झालं. आता ह्या सगळ्या गोष्टी आहेत, या पद्धतीने जाता येईल. लास्ट 15 दिवसांचं रिव्हिजन स्लॉट प्लॅनिंग नाही, आता नको. फक्त आपण असं म्हणूयात भूषण की 15 दिवसांचं रिव्हिजन करायचंय. त्याच्यामध्ये मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक फक्त आपण रिव्हिजन करणार आहोत. ओके. सो या पद्धतीने आपण करूयात. आणखी काही मुद्दे असतील तर सांगा. लक्षात घ्या, एक शेवटचं म्हणजे की हे जे मी तुम्हाला आता सांगितलं, याच पद्धतीने आपली जी आजची बॅच आपली जी सुरू झाली आहे, ही असणार आहे. आणि तुम्हाला जसं मी सांगितलं टेस्ट सिरीजच्या माध्यमातून, किती बरोबर आले कामाचं नाहीये, किती चुकले हे बघा, नंबर 1. नंबर 2, का चुकले हे बघा. नंबर 3, किती स्किप झाले हे बघा. किती स्किप झाले हे बघा. किती चुकले हे बघा. कळतंय तुम्हाला? हे महत्वाचं आहे. आणि म्हणून आपण ह्या बॅच मधून काय करणार आहे माहितीये का? या बॅच मधून आपण पुन्हा रिव्हर्स इंजिनिअरिंग करणार आहे. रिव्हर्स इंजिनिअरिंग करणार आहे. रिव्हर्स इंजिनिअरिंग म्हणजे काय? अगोदर तुम्हाला टॉपिक सांगितलेले असतील, कोणते टॉपिक उद्या करणार आहे आपण, तुम्हाला ते वाचून यायचंय. वाचून आल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये मग डिस्कशन करायचंय इंटरॅक्टिव्ह पद्धतीने, जेणेकरून तुम्हाला काय होईल ते लक्षात येईल. ओके. तर ते आपण इंटरॅक्टिव्ह पद्धतीने जाणार आहोत आपल्या ह्या फोकस बॅचच्या माध्यमातून. आणि 15-15 दिवसाच्या शेड्यूल नुसार तुम्हाला हे अरेंज केलेलं सगळं स्वरूप ह्याच पद्धतीने असेल. येस, काही प्रश्न इथे आहेत ते मी घेतो आणखी. चैत्राली, सर युपीएससी आणि एमपीएससी प्रिलिम्स एकत्र करणं पॉसिबल आहे का? मी असं सांगेन तुम्हाला चैत्राली, की युपीएससीचा जो फोकस आहे ना, तो खूप इन डेप्थ आहे, खूप अनालिटिकल आहे.
राज्यसेवेचा फोकस जो आहे ना तो मोस्टली थोडासा वरवरचा आणि फॅक्च्युअल आहे. त्यामुळे फायदा होणार, फायदा नक्की होईल तुम्हाला. कारण तुम्ही अभ्यास करणार आहात, खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही तिथे मेहनत घेणार आहात, नक्की फायदा होईल. पण थोडंसं अप्रोचेस डिफरंट आहे. Thanks for watching. If you found this video valuable, don't forget to like, share, and subscribe our channel. The Officer, your personal mentor.